नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? आम्ही पण मजेत. मंडळी, काल परवा आपण एक नेपियरचा व्हिडिओ टाकलेला होता. तर त्या नेपियरच्या व्हिडिओला अशा भारी भारी कमेंट आलेल्या होत्या. अहो लाजा वाटू द्या म्हणे, लाजा लक्ष्मीचा चाराही कित्या का? लक्ष्मीचा चारा तरी सोडा. अहो म्हणे आम्ही फुकट देतो म्हणे, फुकट आमच्याकडून घेऊन जा. असा भला मोठ्या मोठ्या अक्षरात कमेंट मध्ये नंबर टाकलेला होता. तर म्हणलं चला मंडळींना सांगावा तरी का कसा प्रत्येकाच्या सोयीनुसार हा लक्ष्मीचा चारा विकण्यासाठी हे असतो, तयार असतो. म्हणजे आता ज्यावेळेस एखादा शेतकरी त्याच्या शेतामध्ये एखादं उत्पादन घेऊन त्याच्यापासून पैसे कमवायला लागला का लोकांना दिसायला लागत की यार नाही नाही याच्यातून याची प्रगती व्हायला लागली बरं का, मग आता हे लक्ष्मीचा चारा आहे, ते लक्ष्मीचा चाराच विकित्या, असं करत्या तसं करत्या, लक्ष्मीचा चारा आहे फुकट द्या, आम्ही फुकट वाटितो. मंडळी, महत्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे का नेमका लक्ष्मीचा चारा कोणता नाहीये. आता लक्ष्मी तर सगळंच खाती, मका खाती, गवत खाती, घास खाती, ऊस खाती. मग गिन्नीच फक्त हे नेपियरच फक्त लक्ष्मीचा चारा आहे का? तो विकायचा नाही, तो फुकट वाटायचा. मग ज्या वेळेस आजूबाजूला मका नसती, काही काही शेतकऱ्यांची चांगली मका आलेली राहती, त्यावेळेस बरं मकाचा गुंठ्याचा भाव वाढतो. 1500 रुपये गुंठा मका, 2000 रुपये गुंठा मका. आणि ज्या वेळेस साऱ्या दुनात मका होती तेव्हा 700 रुपये गुंठे मका, 800 रुपये गुंठे मका. म्हणजे ज्या वेळेस दुसऱ्याचा माल विक्रीसाठी येतो त्यावेळेस ती लक्ष्मी चारा राहत नाही, म्हणजे सोयीनुसार असतं. आणि ज्यावेळेस एखाद्याचं जर चांगलं विकायला लागलं, आपल्याकडे नाही, त्याची चांगलीच प्रगती व्हायला लागली, मग लगेच लक्ष्मीचा चारा आहे का? अहो काय दादा, म्हणजे कसं आहे माहिती का, शेतकरी शेतकऱ्याला सपोर्ट करीत नाही हो. त्याच्यामुळे आज खरा शेतकरी माग आहे. लोकांना नाव ठेवून काही उपयोगच नाही. म्हणजे शेतकऱ्यांनी जर त्याच्या शेतात पिकवलेल्या मालाचा जर भाव ठरवला तर शेतकरी त्याला सपोर्ट करीत नाही हो. ते लगेच म्हणते हा ते काही विकत का. म्हणजे कसं आहे माहिती मंडळी, एखादी गोष्ट जर फुकट दिली ना तर लोकांना त्याची किंमत राहत नाही फुकट दिलेल्या गोष्टीची. जेव्हा आमच्याकडे आम्ही या व्यवसायात नव्हतो ना, हा व्यवसाय नेपियरचा चालू करायच्या आधी आम्ही पण लोकांना म्हणलो होतो दादा फुकट आहे, घेऊन जा, बेनं लावा. म्हणजे काय होईल, तुमच्या गाईला पोषक नाही पण निदान सपोर्टेड चांगला चारा भेटन, चाऱ्याला आधार होईल तुम्हाला. अहो घेऊन जा. तर लोक हसले हो आम्हाला, म्हणे काय गिन्नी लावित्या, म्हणे गिन्नी काय गायांचा चारा आहे का? असं म्हणणाऱ्या लोकांनीच 2 महिन्यानंतर ज्यावेळेस आम्ही ह्या नेपियरच्या व्यवसायात उतरलो का आणि याचं महत्व, याची गरज मंडळींना पटवून दिली का, त्याच लोकांनी आमच्याकडून नंबर लावून इकत बियाणं नेलं, इकत. अहो तुम्ही फुकट देऊन देऊन कोणाला देणार आहे मंडळी? तुमच्या शेजाऱ्याला, पाजाऱ्याला, पाहुण्याला, रावळ्याला, गावातल्या लोकांना. तुम्ही असं माझ्यासारखं संगमनेर मध्ये राहून कोल्हापूरला, चंद्रपूरला, सांगलीला, साताऱ्याला पाठवणार आहे फुकट मध्ये पार्सल? काय दादा हो, काही आठ्या आणि त्या म्हणे आम्ही फुकट वाटीतो, कवड्या घेऊन जा. अहो फुकट देऊन पा, लोक ज्यांनी नंबर टाकले ना ते फोन सुद्धा उचलती ना, फुकट लागत म्हणून फोन केला तर. अहो एवढं फुकट बियाणं भेटत म्हणून कमेंट होते ना व्हिडिओ खाली. तरी सुद्धा आज रोजी जून महिन्यात 1 ते 10 तारखेपर्यंत बियाणं देण्यासाठी 50 बुकिंग आहे. 4G बुलेट, सुपर नेपियर आणि रेड नेपियरच्या. इंडोनेशिया स्मार्ट नेपियरच्या बुकिंग आम्ही घेतल्या नाही, कारण आम्हाला माहिती आहे जून पर्यंत इंडोनेशिया स्मार्ट नेपियरचं बियाणं येणार नाही म्हणून. लोक वेटिंगला काय क्वालिटी लागत मालामध्ये, क्वालिटी, आणि ती आपण शेतकऱ्यांना देतो. मंडळी या समाजामध्ये का पाय खेचणारे असतेच म्हणजे असतेच, आणि पाय खेचणारे असल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही बरं का. वैयक्तिक अनुभव आहे आपला. मंडळी तुम्ही युट्यूबवर लोड घेऊ नका बरं का. या सगळ्याच्या कमेंट आहे का फुकट आहे, अमक आहे, तमक आहे, लक्ष्मीचा चारा आहे, या सगळ्या कमेंट आहे ना इंस्टाग्राम आणि फेसबुक वरती होत्या. कसं आहे, इंस्टाग्राम आणि फेसबुक वरती ना आता आपण ऍक्टिव्ह झालेलो आहे, पण युट्यूब वरती आपण 4 वर्षापासून ऍक्टिव्ह आहे. म्हणजे कसं आहे माहिती का, युट्यूबवरच्या मंडळींनी आपल्याला शून्यातून विश्व निर्माण करताना बघितलेलं आहे. म्हणजे सुरुवातीपासून आपल्याला त्यांनी बघितलेलं आहे का आपण कसं कष्ट केलेले आहेत, कसं आपण नेपियर वगैरे विकलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टीचा लोड घेऊ नका. तुमचा लय मोठा सपोर्ट आहे दादा मला. तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आपल्या आजच्या व्हिडिओ मध्ये तथ्य आहे का नाही ते पण मला कमेंट मध्ये सांगा. तर चला मंडळी, बाय बाय. आजचा व्हिडिओ इथेच आपण थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये.